क्रीडा समाडंबरम त्राते गोकुलमाकुलं करतले शैलं विशालं जय वारं वारमुदार वैरिसमरे भारापारं क्षिते वेदागाध सुवेदबोधफलदं कृष्णं नमामि प्रभु वेदागाध सुवेदबोधफलदं कृष्णं नमामि प्रभु। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मुख्य करुणी पाच अवतारास माझे दंडवत। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत आनंदाने उत्साहाने चालत असलेली ही शारदीय व्याख्यानमाला आणि या शारदीय व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस। ज्या शारदीय व्याख्यानमालेने आजपर्यंत कित्येक संगीतमय प्रवचनकार, भागवतकार, कथाकार, व्याख्याते, सूत्रसंचालक या व्याख्यानमालेमार्फत तयार झाले। उदया आणि शारदीय व्याख्यानमाला म्हणजे काय या बाबत गुरुवर्यांनी आपल्याला काल मार्गदर्शन केलंच। आपल्या शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी सर्वगुण संपन्न असावेत हा त्यामागचा हेतू। आणि जेव्हा या शिक्षण संस्थेमधून आपला विद्यार्थी बाहेर पडेल आणि त्याला कुठल्याही प्रकारची अडचण ही होऊ नये याकरता हा उपक्रम गुरुवर्यांच्या मार्फत या ठिकाणी हा गेल्या 21 वर्षापासून चालत आलेला आहे। असं म्हणतात की श्लेष्ठा क्रिया कस्तचिदात्म संस्था संक्रांतरणस्य विशेषयुक्ता यशोभयम साधू स शिक्षकाना धुरी प्रतिष्ठा पवितव्य एव। म्हणजेच एक मनुष्य असा आहे की त्याच्याजवळ एक गुण आहे आणि त्या गुणाचा वापर फक्त तो स्वतःसाठीच करतो, आणि दुसरा एक मनुष्य असा आहे की त्याच्याजवळ जो गुण आहे तो आपल्या शिष्याला देऊन त्याच्याकडून तो योग्य प्रकारे घडून वधून घेता येतो, आणि तिसरा मनुष्य एक असा आहे की त्याच्याजवळचा गुण आपल्या शिष्याला तर देताच येतो, पण याहीपेक्षा की तो गुण त्याच्याकडून आणि तिसरा मनुष्य असा आहे की या दोन्ही गोष्टी त्याला योग्य प्रकारे जमतात। आणि असा जो व्यक्ती आहे तो आचार्यांच्या मांदी यादीमध्ये सर्वात प्रथम बसवण्यायोग्य आहे। आणि म्हणूनच आपल्या शिष्यामधील हे सुप्त गुण कुठेतरी या सुप्त गुणांना कुठेतरी वाव मिळावा याकरता हे व्यासपीठ आपल्याकरता ज्यांनी उपलब्ध करून दिलं असे महानुभाव शिक्षण संस्था वांबोरी संस्थापक संचालक आणि या संपूर्ण शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थानी विराजित आचार्य शिरोमणी अनेक उपमा अलंकृत तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयास परमपूजनीय परमहंत गुरुवर्य श्री मामाजी गुरुवर्यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो। तसेच या सभास्थानी उपस्थित आपण सर्वच संत महंत बालगोपाल आणि माझे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू सर्वांना माझा दंडवत प्रणाम। काल आपण कर्म, गुरु आणि स्थितप्रज्ञ या 3 विषयांवर विस्तृत असं विवेचन ऐकलं, श्रवण केलं, आणि आज देखील आपल्याला वेगवेगळ्या व्यक्त्यांच्या मार्फत अनेक विषयांचं श्रवण या ठिकाणी करायचं आहे। आणि जो पहिला वक्ता आहे या व्याख्यानमालेचा तो म्हणजे पार्थदादा महानुभाव। त्यांचा जो विषय आहे देवाचे अस्तित्व, खरंच देवाचं अस्तित्व आहे की नाही हे आपल्या पार्थदादांच्या वक्तृत्वातून समजून येईल। मी पार्थदादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं आणि आम्हाला आपल्या विषयाबद्दल मार्गदर्शन करावं। पार्थदादा महानुभाव। कली सर्व संतात जो श्रेष्ठ ज्ञाता जना वंद्य तो मान्य पंथा जनेता महापात्र आचार्य श्री नागदेवा नमस्कार या थोर महानुभावा नमस्कार या थोर महानुभावा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता श्री चक्रधर स्वामींच्या श्री चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो। तसेच दरवर्षीप्रमाणे होत असलेली शारदीय व्याख्यानमाला, या शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष
परमपूज्य परमहंत आदरणीय श्रद्धेय मम गुरुवरे आचार्य श्री मामाजी यांनाही माझा सादर दंडवत प्रणाम करतो व तसेच या सभेला उपस्थित सर्व संत महंत भिक्षुक वासनिक आणि बालगोपाल यांनाही माझा दंडवत प्रणाम करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझ्या विषयाचे नाव आहे देवाचे अस्तित्व. मी आज या विषयावर बोलणार आहे. देव आपल्याला दिसत नाही, पण तो नेहमी आपल्या जवळच असतो. आपण थोडं जरी दुःखी झालो तर आपण म्हणतो देव नाही, देवाचे अस्तित्व नाही. यावरून मला एक गोष्ट आठवते. एक सद्गृहस्थ संध्याकाळच्या वेळा डोंगराच्या पायथ्याशी उभा होता. किर्र काळोख पडत चाललेला होता. कुणीतरी शेजाऱ्याने येत होतं व ते येणाऱ्याने याला पाहिले व विचारले, काय रे, काय करतोय? असं एकटा अंधारात का उभा आहे? तो म्हणाला, मला डोंगरावर जायचं आहे. त्यावर तो वाटसरू म्हणाला, जा ना, मग इथं का उभा आहे? तो म्हणाला, एवढा काळोख पडलेला आहे, मी कसं जाऊ? त्यावर त्या वाटसरून ते आपल्या हातातील कंदील त्याला दिले व म्हणाला, मला थोड्याच अंतरावर जायचे आहे, तू हे कंदील घेऊन जा व उद्या सकाळी वापस करण्यासाठी ये. तो वाटसरून निघून जातो. सद्गृहस्थ 2 पावले पुढे चालून तिथंच थांबतो व रात्रभरपर्यंत तिथंच बसून राहतो. सकाळी तो वाटसरून कंदील घेण्यासाठी वापस येतो. बघतो तर काय, तो सद्गृहस्थ तिथंच डोक्याला हात लावून बसलेला होता. तो वाटसरू आश्चर्य करू लागला व म्हणाला, काय रे, काय झालं? तो म्हणाला, मी रात्रभरपासून इथेच बसलेला आहे. त्यावर त्या वाटसरूने विचारले, पण तू का गेला नाही? मी तर तुला कंदील दिले होते ना? तो म्हणाला, हो दिले होते, पण त्या कंदीलचा प्रकाश माझ्या पायापुरताच पडत होता. डोंगर इतका मोठा, तितका चढायचा आहे. मी माझ्या पायापुरत्या प्रकाशाचं कसं काय एवढा डोंगर मोठा चढू? त्यावर तो वाटसरू म्हणाला, अरे तू जसा जसा समोर चालत गेला असता तसा त्या कंदिलाने तुला उजेड दाखवत गेला असता. अगदी त्याचप्रमाणे उजेडासारखा देव नेहमी आपल्या जवळच असतो. जसा तो त्या काळ्या भोर रात्रीचा विचार करत होता, डोंगराचा विचार करत होता, आपण सुद्धा तसाच त्या दुःखरूपी डोंगराचा विचार करत बसतो. देवाचं अस्तित्व नेहमी आपल्या जवळच असतं. ते आपल्याला घडवत असतं. गुरूंकडून, अधिकाऱ्यांकडून, जसं की आपल्या सर्वांना आपल्या मामांकडून मिळतंय. आचार्यांना एकदा ज्वर आला होता. तेव्हा स्वामींनी त्यांना नेवासाला हटा म्हणजेच बाजाराला पाठविले होते. आचार्य विस्मृत असूनही त्यांनी सर्व काही वस्तू आणल्या, कारण की देवाचं त्यांच्यावर आशीर्वाद व शुभचिंतन रूपे अस्तित्व असल्याने हेच ते देवाचे अस्तित्व. तशी तर माझी बोलण्याची काहीच पात्रता नाही. मी तुमच्या समोर तोडके मोडके बोल मांडले. काही चूक झाल्या क्षमा मागतो आणि मी माझ्या विषयाला विराम देतो. जाता जाता एवढेच बोलतो की आला वारा गेला वारा उडून गेला भरारा, आला वारा गेला वारा उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या मामाजींचा दाराला, माझ्या मामाजींचा दाराला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जोरदार एकदा टाळ्या पार्थ दादांसाठी. दादांनी देवाचं अस्तित्व आपल्या शब्दात या ठिकाणी व्यक्त केलं आहे. खरोखर देवाचं अस्तित्व असतं या त्यांच्या त्या कथेतून या ठिकाणी आम्हाला समजलं आहे. आणि पुढील जो वक्ते आहेत या धर्मसभेचे